सरला नावाची एक बाई होती. रोज सकाळी ती आणि तिचा नवरा कामावर जायचे. दिवसभर पती ऑफिसमध्ये आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी डेडलाईनशी झुंजत असताना सहकाऱ्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असे. बॉसकडून कधीही प्रशंसा मिळाली नाही आणि कठोर टीका शांतपणे सहन करायची. पत्नी सरलाही एका खाजगी कंपनीत कामाला होती. ती तिच्या ऑफिसमध्ये दिवसभर अस्वस्थ असायची. अशाच समस्यांना तोंड देत सरला परत येते, जेवण बनविते. संध्याकाळी घरात शिरल्याबरोबर दोघेही मुलांना नालायक म्हणून टोमणे मारायचे. नवरा आणि मुलांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करताना ती बेचैन आणि चिडचिड करायची. घरची आणि बाहेरची सगळी कामं तिची जबाबदारी असे. कंटाळलेली ती तिच्या आयुष्याबद्दल निराश होऊ लागते. दुसरीकडे नवरा दिवसेंदिवस भयंकर रागीट होत आहे. मुले बंडखोर झाली आहेत. एके दिवशी सरलाच्या घरातील नळ खराब होतो. त्याने नळ दुरुस्त करण्यासाठी प्लंबरला बोलावले. प्लंबर यायला उशीर झाला होता असे विचारले असता सायकल पंक्चर झाल्यामुळे उशीर झाल्याचे सांगण्यात आले. घरून आणलेले अन्न मातीत पडले. ड्रिल मशीन खराब झाले. खिशातून पर्स पडली. या सर्वांचा भार उचलून तो नळ दुरुस्त करत राहिला. काम संपल्यानंतर त्या महिलेला दया आली आणि ती त्याला गाडीत सोडायला गेली. प्लंबरने अतिशय अदबीने तिला चहा पिण्यासाठी आग्रह केला. प्लंबरच्या घराबाहेर एक झाड होतं. प्लंबर जवळ गेला आणि त्याचे पाने चाळली. त्याचे चुंबन घेतले आणि त्याचे बॅग त्यावर टांगली आणि घरात प्रवेश करताच त्याचा चेहरा उजळला. मुलांवर प्रेम केले. हसतमुख बायकोकडे आपुलकीने पाहिले आणि चहा करायला सांगितला. हे पाहून सरला आश्चर्यचकित झाली. बाहेर येऊन विचारल्यावर प्लंबर म्हणाला, हे माझे संकट दूर करणारे झाड आहे. सर्व समस्यांचे ओझे मी रात्रभर लटकवून घरात पाऊल ठेवण्यापूर्वी मोकळा होतो. काळजी आत येत नाही. मी सकाळी बॅग काढतो तेव्हा ती आदल्या दिवसापेक्षा हलकी असते. कामात अनेक समस्या आहेत, पण एक गोष्ट नक्की आहे, माझी पत्नी आणि मुले त्यांच्यापासून दूर राहतील हा माझा प्रयत्न आहे. म्हणूनच मी या समस्या बाहेर सोडतो. मी प्रार्थना करतो की देवा माझ्या अडचणी कमी करा. माझी मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. बायको मला खूप आपुलकी देते. मग मी त्यांना अडचणीत का टाकू? किती मोठं तत्त्वज्ञान सापडलं होतं तिला आराम मिळायला. तात्पर्य, हे प्रत्येक घरातील वास्तव आहे. गृहस्थांचे घर हे एक तपोभूमी आहे. सहनशीलता आणि संयम गमावून कोणीही त्यात आनंदी होऊ शकत नाही. आयुष्यातील कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, अगदी आपल्या समस्याही नाहीत. त्या प्लंबरचे समाधान वृक्ष हे एक प्रतीक आहे. आपण सर्वांनी असे झाड का शोधले नाही की घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी आपल्या सर्व समस्या, काळजी बाहेर लटकत राहतील. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.